हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर राणी आणि इंद्रा बाहेरून आलेले असतात आणि आल्यालाच राणीला इथे उलटी होते. ते पाहून आता इथे मालती चकित झालेली आहे. मालती म्हणते की ही प्रेग्नंट तर नाही ना, आणि मला आता हिला विचारावाच लागेल. तर आता असं म्हणत मालती जी आहे ते लगेचच इंद्राला साईडला घेते. इंद्रा राणीला म्हणत असतं की राणी, तुला खूप त्रास होतोय का? हे बघ, थांब, मी तुझ्यासाठी पाणी वगैरे घेऊन येतो. तर तेवढ्यातच मालती बोलते की तू हो बाजूला आणि मला सांग हे सगळं काय आहे. तर आता इथे मालती तिला उलट प्रश्न विचारू लागते आणि इंद्राला त्या गोष्टीचा राग येतो. मालती म्हणते की हे असे धंदे नाही करायचे हां, आणि तेही माझ्या मागणं. तुला काय वाटलं मला ह्या सगळ्याबद्दल कळणार नाही? तर ते इंद्रा आणि राणीला काहीच कळत नसतं. राणी म्हणत असते की मला इथे उलटी होते आणि मॅडम नक्की काय बोलताय. तर त्यावेळी इथे आता इंद्रा बोलतो की आई, अगं तू कशाबद्दल बोलते? राणीला उलटी होते आणि तू तिची विचारपूस करायची सोडून तू तिच्याशी अशी का बोलतेस? तर त्यानंतर आता इथे मालती म्हणते की असं उलटी झाल्यानंतर मी हिच्याशी बोलणार नाही तर मग काय करणार? काय करणं अपेक्षित आहे सांग ना. तर आता इथे इंद्रा बोलतो की हे बघ आई, राणीने फक्त उलटी केली आहे आणि तेही फक्त तिने कारल्याचा ज्यूस पिला होता म्हणून तिला ती उलटी झाली. तर त्यावेळी मालती इथे बोलते की काय कारल्याचा ज्यूस? तर आता इथे राणी बोलते की हो, ते काय आहे ना, मी कारल्याचा ज्यूस पिला आणि त्याने मला कसं तरी झालं. तर त्यावेळी आता इथे मालती बोलू लागते की खरंच हे खरं बोलतेस का तू? तर आता इथे इंद्रा बोलतं की हो, आणि तू काय गं, तिला काय बोलतेस तू? तर त्यानंतर आता इथे मालती बोलते की मला माहीत आहे हिने ना हे सगळं मुद्दामून केलं आहे. इथपर्यंत आल्यानंतर हिला उलटी आली ना, नक्कीच तिला मला काहीतरी वेगळंच जाणवायचं होतं. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की म्हणजे तुला काय जाणवायचं होतं? तुला काय वाटलं राणीने उलटी का केली? तर त्यावेळी मालती बोलते की मला वाटलं ती प्रेग्नंट आहे. तर त्यानंतर असं बोलल्यानंतर इंद्रा बोलतं की आई, काहीही हां, तुला काहीही वाटतं? तर त्यावेळी आता इथे आणि तसं काही नाही आहे हां. तर त्यावेळी आता इथे मालती बोलते की हां, तसं काहीही नाही आहे आणि काहीही नसायला हवं आहे. तर त्यानंतर आता इथे इंद्रा आणि राणी दोघेही जण आईकडे चकित होऊन पाहत असतात आणि इकडे मालती म्हणत असते की यापुढे मला उल्लू बनवायचा प्रयत्न करायचा नाही हां. तर आता इथे इंद्रा बोलतो की आई, हे बघ, तू गैरसमज करून घेतेस आणि तिच्यावरती का ओरडतेस गं? इनफ आई, आता तिला ब्लेम करणं सोडून दे. तिची अशी अवस्था असताना तू विचारपूस करायची सोडून तू तिच्यावरती ओरडतेस, हे तुला शोभतं का गं? तर त्यावेळी आता इथे मला ती गप्प बसते. मला ती म्हणते की इंद्रा, तू कोणाशी बोलतो ह्याचं भान आहे का तुला? तर त्यावेळी इंद्रा बोलतं की हो, मला माहीत आहे मी कोणाशी बोलते, पण इथून पुढे मी एक शब्दही ऐकून घेणार नाही आणि तेही राणीबद्दल अजिबात नाही. असं म्हणत आता इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी चल आतमध्ये जाऊयात. असं म्हणत इंद्राने राणीचा हात पकडलेला आहे आणि राणीला तो आतमध्ये घेऊन गेलेला आहे. इकडे मालतीला इंद्राने असं बोलल्यामुळे खूप वाईट वाटतं. ती खूप हर्ट होते आणि त्या राणीचा तिला जास्त राग येत असतो. त्यानंतर आता थोड्याच वेळानंतर इकडे अजित आणि रत्नाई दोघेही जण मिळून म्हणत असतात की आता इंद्रा आणि राणीचा आपण विचार केला पाहिजे. आपण त्यांच्याशी खूप वाईट वागलो आहोत, त्याचा तर आपल्याला पश्चाताप होतच आहे. पण खरं तर रत्नाई म्हणत असते की अजित, लवकरात लवकर आपले दोन फॅमिली एकत्र यायला पाहिजे. तर आता अजितही बोलतं की हो आई, तुझं अगदी बरोबर आहे. मला ना आता खूप काळजी वाटते त्यांची. आपण त्यांच्याशी खूप वाईट वागलो. तर आता रत्नाई बोलते की हो, आणि राणी तर खूप चांगली आहे मुलगी. आधीपासून आल्यापासून ती घराला सतत एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि तुझ्यासाठी तर काय नाही करायची रे ती. तर त्यानंतर अजित बोलतो की हो आई. इकडे राणीचं कौतुक ऐकून विक्रांत आणि उर्मिला खाली आलेले असतात आणि तेही बोलतात की हो, अगदी खरं बोलताय तुम्ही दोघं जण. तर आता इथे रत्नाईला विक्रांतवरती विश्वास नसतो. तर आता रत्नाई बोलते की विक्रांत, तू काय करणार आहेस रे त्यांच्यासाठी? हे बघ, एवढं सगळं झालं आहे, पण मला असं वाटत नाही की तू काही करतोयस त्यांच्यासाठी. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ आई, तसं काही नाही आहे. खरं तर मी जाऊन माफीही मागितली, त्यांना घरीही चला म्हटलो, पण ते माझं ऐकायलाच तयार नाहीत. मग मी काय करणार ना. तर त्यानंतर इथे विक्रांत बोलतो की तुम्हाला तसं वाटत असेल, पण मी काहीतरी तरी केलं आहे त्या फॅमिलीसाठी. तर आता इथे विक्रांत स्वतः सांगू लागतो, इंदिराला चांगल्याप्रमाणे सर्वाईव्ह करता यावं म्हणून मी त्याच्यासाठी जॉब पाहिला आहे.
आणि तसं पाहिलं तर ती नोकरी त्याच्यासाठी फिक्स आहे आई. आणि ती नोकरी दुसरी तिसरी कोणी नसून ती माझ्याचमुळे त्याला मिळाली आहे. नाहीतर असं कुणी नोकरी देण्यासाठी तयार होत नाही. तर त्यावेळी आता इथे आईला आणि अजितला हे ऐकून खूप बरं वाटतं. आणि त्यानंतर विक्रांत बोलतो की आणि आई, तुला एक मेन गोष्ट माहिती आहे? इंद्रा आपल्याच कंपनीसाठी काम करणार आहे. पण त्याला हे कळणार नाही की तू आपल्या कंपनीसाठी काम करतोय. त्याला जर मी सांगितलं की हा जॉब माझ्याकडून तुला मिळतो आहे तर तो कधीच तयार होणार नाही. त्यामुळे हे सगळं लपवून मी त्याला जॉब ऑफर केला आहे. तर त्यानंतर आई बोलते की खरंच विक्रांत, तू खूप चांगलं काम केलं आहेस. तर त्यानंतर विक्रांतला शाबासकी ऐकून खूप बरं वाटतं. विक्रांत बोलतो की लवकरात लवकर आपली फॅमिली पुन्हा एक होणार आहे. तर त्यानंतर आता इथे ही उर्मिला देखील बोलू लागते की हो ना, आता लवकरच हळूहळू करून आपण सगळ्यांना या घरात घेऊन येऊ. त्यानंतर आता इकडे राणी जी आहे ती आतमध्ये आलेली असते. इंद्रा तिला गोळी देण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून तिची उलटी थांबावी. तर आता राणी म्हणत असते की नाही सर, त्या गोळ्या खूप कडू आहेत आणि मला त्या नको आहेत. तर आता इंद्रा बोलतो की राणी, एवढा कडू कारल्याचा ज्यूस पिलीस आणि ह्या गोळ्या नको म्हणतेस? हे बघ, ह्या गोळ्याने तुझी उलटी थांबणार आहे. जर तुला बरं वाटलं तर तू अभ्यास करू शकशील. तर त्यानंतर राणी बोलते की नाही सर, त्या गोळ्या खूपच कडू आहेत, मी नाहीच घेऊ शकत. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ, तू माझ्या म्हणण्यानुसार तू ज्यूस पिली, मग ह्या गोळ्या का नाही घेत? तर त्यावेळी राणी बोलते की सर, तुम्ही मला तिथे काय बोलला होतात की तुला माझ्या शब्दाची किंमत नाही आहे म्हणून मी तो कारल्याचा ज्यूस पिले. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की म्हणजे मी तसं बोलल्यानंतर तू गोळ्या खाशील? तर त्यावेळी इथे राणी बोलते की तुम्ही तसं बोलल्यानंतर मी काहीही करू शकते. तर त्याचनंतर असं म्हटल्यानंतर इंद्रा लगेचच हातात पाणी आणि गोळ्या घेऊन येतो. आणि त्यानंतर तिला सांगतो की हे बघ, मला ना आता फक्त हे हवं आहे की तू चांगला अभ्यास करावा आणि शिकून वकील व्हावंस. तर आता राणी बोलते की ठीक आहे, तुम्ही जसं म्हणताय तसं मी करून दाखवेल. आणि त्यानंतर इंद्रा राणीला गोळ्या देतो आणि राणी देखील त्या गोळ्या खाते. आणि त्याचनंतर इथे राणी बोलते की चला आता मला स्वयंपाकाच्या तयारीला लागायला हवं. इकडे आता ही मालती जी आहे ती बाहेर उभीच असते आणि ती चिडचिड करत असते. तेवढ्या तिथे तिच्यासमोर रत्नाई येते. रत्नाईने त्यांच्यासाठी शिरा बनवून आलेला असतो आणि तेही अगदी छान तुपातला. तर त्यानंतर आता रत्नाई बोलते की मालती, मी ना शिरा आणला आहे, सगळ्यांनी मिळून खा हां. तर त्यानंतर ती ते ताट हातात देत असते. तर मालती येते आणि लगेचच ते ताट उधळून लावते आणि बोलते की हे एवढं प्रेम आज का उतू चाललंय? तर असं म्हणत ते ताटाला हात मारते आणि ते ताट सगळीकडे असं शिरा वगैरे सगळीकडे पसरतो. तर त्यानंतर आता इथे मालती खूप काही बोलू लागते. एवढ्या दिवस काय झालं होतं, एवढ्या दिवस कुठे होती ही माया, आमच्याशी असं वागताना जराही कशाचा विचार आला नाही का? आम्हाला आमच्याच घरातून घराबाहेर काढलं, आमच्याशी फसवणूक केली, तेव्हा लाज नाही वाटली? आणि आत्ता चालला हा शिरा घेऊन, चालतं व्हायचं आमच्या दारातून. असं म्हणत आता इथे रत्नाईचा मालतीने अपमान केलेला आहे. आणि रत्नाई बोलण्याची संधी शोधत असते, पण मालतीने इथे तिला एका शब्दाने देखील बोलवून दिलं नाही आणि ती तिथून रडत रडत निघून जाते. इकडे इंद्रा रत्नाईला म्हणतो की या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका प्लीज काकी. तर आता तो तिथून त्यांना जायला सांगतो आणि रत्नाई इकडे आतमध्ये येते. महाडिकांच्या बंगल्यामध्ये आल्यानंतर रत्नाई रडत असते. तिला वाईट वाटत असतं की मालतीने कशाप्रकारे तिचा अपमान केला. त्यानंतर ती त्याच गोष्टीचा विचार करत तिथेच रडत असते. इकडे आता उर्मिला येते आणि उर्मिला बोलते की नक्कीच काहीतरी मोठं कारस्थान झालं आहे आणि म्हणूनच रत्नाईच्या डोळ्यात पाणी आहे. आता तिने पाहिल्यानंतर ती बोलते की चला आता विचारायलाच हवं नक्की काय झालंय बरं. तर आता इथे उर्मिला रत्नाईच्या जवळ येते आणि त्यानंतर रत्नाईला विचारू लागते की रत्नाई काय झाले, तुम्ही का रडताय अशा? तर त्यावेळी आता रत्नाई रडता रडता सांगू लागतात की उर्मिला, मी मालतीकडे गेली होती आणि मी चांगला शिरा बनवून घेऊन गेली होती गं, पण तिने लगेचच माझ्या तोंडावर तो शिरा फेकून दिला आणि मला काय नाही ते बोलून तिथून हकलावून लावलं. तर त्यावेळी आता इथे रत्नाई बोलते की तिने माझा खूप अपमान केला गं, तिने साधं हे पण पाहिलं नाही की मी तिच्यापेक्षा मोठी आहे. तर त्यानंतर आता इथे उर्मिला बोलते की रत्नाई त्या तशाच आहेत, त्या नेहमी तुमचा कधीच विचार करत नाही, त्यांना फक्त स्वतःचंच हवं असतं. आणि पहा ना, आज त्यांना हे मिळालं नाही म्हणून एवढा राग करताय तुमच्यावरती. तर त्यानंतर आता इथे रत्नाईलाही त्या गोष्टीचा विचार येतो की खरंच तिच्या हातात या घराची सत्ता नाही आहे म्हणून कशी तिची चिडचिड होते आणि तिला मालकीन म्हणून मिरवता येत नाही म्हणून हे सगळं होते आणि हे रत्नाईला दिसून येते. तर आता इकडे
राणी किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि त्याच वेळी ती तिचा अभ्यासही करत असते. भाजी टाकता टाकता ती तिच्या बुकमध्ये वाचत वाचत तिचा अभ्यास सुरू असतो. तर त्यावेळी अचानकच ती तसाच त्या पातेल्याला हात लावायला जाते, जे पातेलं गरम असतं. इंद्रा बोलतो की राणी, हे काय करते, तुझं लक्ष कुठे आहे? हे बघ, तू अभ्यास करता करता गरम पातेलं पकडायला चालली. तर त्यावेळी आता राणी बोलते की नाही सर, एवढ्या गरम याने काहीच होणार नाही, जास्त गरम नाही येते. तर आता इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू स्वतःची काळजी घे. तर त्यानंतर तो बोलतो की हे बघ, असा अभ्यास होणार नाही आहे तुझा. तू एक काम कर, तू तिथे बस खुर्चीवरती आणि मला इन्स्ट्रक्शन दे आणि मी तू ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने भाजी वगैरे टाकतो. तर त्यावेळी तो राणीला खुर्चीवरती बसायला सांगतो. राणी तिथे बसते आणि त्यानंतर आता इंद्रा बोलतो की बोल, आता मी काय करू? राणी सगळ्यात अगोदर इंद्राला कढई वगैरे ठेवायला सांगते आणि त्यामध्ये जिरे, तेल सगळं काही टाकायला सांगते. तर ते इंद्राने राणीच्या सांगण्यानुसार कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं आणि त्यानंतर जिरे वगैरे टाकले आणि थोड्याच वेळात तिला आता कोबीची भाजी करायची असते. तर तिने कोबी देखील टाकायला सांगितलं आणि ते परतून घ्यायला सांगितलं, जरा वाफाळायला सांगितलं. तर आता इथे इंद्राने जसं राणीने सांगितल्याप्रमाणे तसं सगळं काही केलेलं असतं आणि एकीकडे राणी तिचा अभ्यास करत असते. इंद्राला हे पाहून खूप बरं वाटतं की राणीचा अभ्यासही होतोय आणि इकडे तिचं कामही होतं. पण अचानकच त्याला आता कांदा कापायचा असतो आणि त्याच्या डोळ्यात आता पाणी येतं. राणी त्याच्याकडे पाहून हसत असते आणि त्यानंतर तो ॲक्टिंग करतो जसं की त्याला चाकू चिरला आहे. तर आता इकडे राणी उठते आणि बोलते की सर, खूप लागले का? थांबा, मला बघू द्यात. मी सांगितलं होतं ना की तुम्ही नका करू, मी करेल सगळं काही मॅनेज. पण नाही, तुम्हाला तर मध्ये मध्ये करायचंच असतं. तर आता इकडे इंद्राला कळते की राणीला तिची किती काळजी वाटते. तर त्यानंतर आता इथे इंद्रा बोलतो की राणी, अगं थोडं शांत घे. हे बघ, मला काही झालं नाही आहे, माझा हात तर बघ. तर राणी पाहते आणि बोलते की सर, तुम्ही पण ना मजाक करताय. हे पहा, मला अभ्यास करायचा आहे आणि तसंही तुम्ही म्हणतात की तुला अभ्यास करायचा आहे, मग तुम्हीच का परेशान करताय? एकीकडे काम करताय आणि एकीकडे मला परेशान करताय, मी कसा अभ्यास करणार आहे? तर इंद्रा बोलतो की खरंच त्यासाठी सॉरी, जा जा, तू अभ्यास कर, मी बघतो हे सगळं. तर राणी त्याच्याकडे रागाने पाहत असते आणि त्यानंतर इकडे इंद्रा छोटीशी स्माईल देत मनातली मनात हसत असतो. आणि ज्यावेळी इंद्रा स्माईल देत असतो त्यावेळी राणी देखील त्याला इकडे बारीकाईने पाहत असते. तर पुढील भागात इथे आबा म्हणतात की खरंच आजचा स्वयंपाक खूप भारी झालाय बरं का, आणि मला तीही खात असते. तेवढ्यात इंद्रा बोलतो की खरं सांगू का आबा, आजचा स्वयंपाक मी केला आहे आणि राणीने मला सांगितल्याप्रमाणे मी सगळं काही टाकलं आहे आणि त्यामुळे आजचा स्वयंपाक मीच केला आहे. असं म्हटल्यानंतर मला तिला राग येतो. मला ती बोलते की आता काय माझ्या पोराला घरातली कामही करायला लावलीत का? तर आता प्रचंड तिचा संताप होतो आणि तिच्यावरती ओरडू लागते. तर आता पुढील भागात मालतीने राणीला खूप झापला आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.